फर्स्ट रेकॉर्डिंग खरंच खूप इंटरेस्टिंग होती माझी. ग्लास थ्रू आपल्याला म्युझिक डिरेक्टर दिसतो, हे सगळं माझ्यासाठी खूप नवीन होतं तेव्हा. तोपर्यंत मग तू गा, पण तू गाशील का 20 मिनिट्समध्ये, हा टास्कच आहे माझ्यासाठी. चेअरअप मला ऑडियन्सकडून मिळतं, तो मोमेंट आहे जो माझ्यासाठी कायम स्पेशल राहील. अंगावर शहारे येतात आणि असं वाटतं की खरंच हे आपल्यासाठी आहे का. मी जेव्हा मागे वळून बघते, आत्ता मी जिथे उभी आहे मला त्या गोष्टीबद्दल वाईट नाही वाटत कधी. ॲक्च्युली मी ऑलरेडी एक पॅम्पर्ड किड आहे. फॅमिलीच्या नजरेमध्ये इमेज क्रिएट झाली आहे की आपली मुलगी काहीतरी करतीये. वारंवार रिजेक्शन्स होत आहेत, आपल्याला जिथे पोचायचं तिथे आपण पोचू शकत नाही. तेव्हा असं खूप वेळा गिव्हअप करावं असं वाटलं. देशभरात प्रसिद्ध नाही होत तर देशात बाहेर जातं, बाहेरचे आर्टिस्ट जे आहेत ते आपल्या गाण्यांवर व्हिडिओज बनवतात, तेव्हा आय थिंक त्या गाण्याचं सक्सेस जे आहे ते कुठेतरी फील होतं. म्हणजे गाणं इतकं भिनलंय माझ्या. मम्मी मला शांत करते, अरे आपण बाहेर आहोत, आपण पब्लिक प्लेसमध्ये आहोत. गाणं म्हणजे मी आहे आणि मी म्हणजे गाणं. हाय सोनाली. हॅलो. कशी आहेस? मी छान एकदम. सोनाली, तू एक यूट्यूब स्टार आहेस, महाराष्ट्राची क्रश म्हणतात तुला. तुझ्या या म्युझिकल जर्नीची सुरुवात कशी झाली? म्युझिकल जर्नीची सुरुवात खूपच आधी झाली आहे, लहानपणी अगदी. माझ्या आईचं असं नेहमी होतं की तिची इच्छा होती, तिला गायला वगैरे आवडायचं. तिच्या सिच्युएशन्सच्या हिशोबाने तिच्यासाठी ते पॉसिबल झालं नाही आणि मग तिने ते स्वप्न माझ्यामध्ये बघितलं की तिचं स्वप्न मी पूर्ण करेन. तिचं असं होतं मी कला क्षेत्रात काहीतरी करावं. ती ते गुण माझ्यात टाकत गेली माझ्या जन्मापासूनच. फर्स्ट स्टँडर्डला असताना जसे स्कूलमध्ये कॉम्पिटिशन्स होतात तसं एक पॅट्रिओटिक सिंगिंग कॉम्पिटिशन होतं ज्यात तिने मला पार्टिसिपेट करायला सांगितलं. माझे मामा त्यांनासुद्धा गाण्याची आवड होती, बट सेम विथ हिम, तेही त्यात करिअर करू शकले नाही, पण त्यांना आवड होती. इंडस्ट्रीचा असा फॅमिली बॅकग्राऊंड नाही आहे, पण आवड होती गाण्याची आणि त्यांनी ते स्वप्न कुठेतरी माझ्यामध्ये बघितले. सो माझ्या मामाने मला सांगितलं की हे गाणं तू गा. आणि तेव्हा मी ए मेरे वतन के लोगो हे गाणं फर्स्ट स्टँडर्डला असताना गायली आणि त्यात फर्स्ट प्राईज मला मिळालं. दॅट वॉज द फर्स्ट टाईम मी स्टेजवर वगैरे असं गायले होते. स्कूलमधून मम्मी पप्पांना बोलवलं, त्यांना सांगितलं की तुमची मुलगी छान गाते, तिचा आवाज छान आहे, तिला क्लासिकल ट्रेनिंग द्या म्हणजे ती अजून यात पुढे जाऊ शकेल. आणि दॅट्स हाऊ इट ऑल स्टार्टेड. तू तुझी पहिली रेकॉर्डिंग 20 मिनिटांमध्ये कंप्लीट केली होतीस, त्याचा अनुभव कसा होता? फर्स्ट रेकॉर्डिंग खरंच खूप इंटरेस्टिंग होती माझी, पण तेव्हा माहीत नव्हतं की कसं रेकॉर्ड केलं जातं. म्हणजे आतमध्ये डबिंग रूममध्ये सिंगरला जायला लागतं, तो एकटाच तिथे असतो. मग त्या ग्लास थ्रू आपल्याला म्युझिक डिरेक्टर किंवा साऊंड इंजिनियर वगैरे दिसतो, हे सगळं माझ्यासाठी खूप नवीन होतं. तेव्हा मी 8th स्टँडर्डमध्ये होते आय रिमेंबर, आणि तेव्हा CDs असायच्या. सो एक रिजनल CD होती ज्यासाठी मी गायले होते, एक डिवोशनल सॉन्ग होतं ते. मला गाणं पाठवलं त्यांनी आधी, सो मी ते रिहर्स केलं आणि शोज वगैरे करायची मला सवय होती. सो मला ते माहिती होतं की गाणं रिहर्स करून आपण कसं स्टेजवर वगैरे परफॉर्म करतं. बट रेकॉर्डिंग इज कम्प्लिटली डिफरंट. म्हणजे इव्हेंट्स हे एका बाजूला आणि स्टुडिओ रेकॉर्डिंग्स ह्या एका बाजूला. इथे आपण एक एक लाईन डब करतो वगैरे, हे काहीच म्हणजे झिरो आयडिया होती मला. त्यामुळे मी एकदम प्रॉपर रिहर्स करून वगैरे गेले आणि जेव्हा मी माईकसमोर गेले, बरेच एक्सपिरियन्स्ड लोक त्या ग्लासच्या पलीकडे बसलेले होते जिथे साऊंड इंजिनियर बसतो. तर मी आईबाबांना सोबत घेऊन गेले. मी गायला सुरुवात केली आणि बघता बघता 20 मिनिट्समध्ये म्हणजे असं 2-3 टेकमध्ये पूर्ण गाणं रेकॉर्ड पण झालं. आणि जेव्हा मी बाहेर आले तेव्हा मला खूप अप्रिसिएशन मिळालं की हे कसं, म्हणजे आता मला ते शोजची सवय होती म्हणून मी एकदम प्रॉपर रिहर्स करून गाणं ऐकून वगैरे गेले होते. इंटरेस्टिंग होता तो रेकॉर्डिंग सेशन आणि फर्स्ट आर ऑलवेज स्पेशल. सो तो माझ्यासाठी खूप स्पेशल सेशन आहे. एक फेमस आर्टिस्ट होण्याआधी सोनाली कशी होती? माझ्यात फार काही बदल नाही झाला आहे टू बी ऑनेस्ट. मी आधी पण अशीच होते जशी आत्ता आहे. खूप स्वप्न बघितली होती की अशी आपल्याला एक लाईफ हवी आहे काही वर्षांनंतर. काही फॅन्स असावे आपले ज्यांनी आपल्यावर खूप प्रेम करावं, माझी भरपूर गाणी यावी, ती प्रेक्षकांना आवडावी, आणि ते हळूहळू कुठेतरी सत्यात उतरतंय. हे सगळं स्वप्न होतं आणि ते हळूहळू पूर्ण होतंय. त्यामुळे खूप ग्रॅटिट्यूड आहे मनामध्ये की ते कुठेतरी होतंय, मला खूप प्रेम मिळतंय. सो आय एम ऑलवेज ग्रेटफुल. बदल म्हणायला गेलं तर फक्त आता पब्लिक प्लेसेसमध्ये जाताना थोडी काळजी घ्यावी लागते, बाकी मी आहे तशीच आहे. रिजेक्शन्स कसे हँडल करतेस? मी स्वतः खूप रिजेक्शन्स बघितलेत लाईफमध्ये, बट
हँडल कसे केले ह्याचं कम्प्लीट क्रेडिट मी माझ्या फॅमिलीला देते, कारण ते ऑलवेज माझ्यासोबत उभे होते, म्हणून कुठेतरी ते मला हँडल करता आलं. मी स्वतः खूप वेळा गिवअप करायचं सुद्धा ट्राय केलं की बास आता नको, म्हणजे वारंवार रिजेक्शन्स होत आहेत, आपल्याला जिथे पोचायचं आहे तिथे आपण पोचू शकत नाही. तेव्हा असं खूप वेळा गिवअप करावं असं वाटलं, पण तेव्हा माझी आई सोबत होती, माझे पप्पा सोबत होते. सो ते मला कायम मोटिवेट करत राहिले आणि त्यांच्यापासून मला ती स्ट्रेंथ मिळाली कुठेतरी. तुझं पहिलं गाणं जेव्हा व्हायरल झालं तेव्हा कसं वाटलं तुला? प्रशांत दादासोबत जे गाणं केलं होतं दिलाची राणी, आय थिंक 3-4 वर्ष अगोदरची गोष्ट आहे, 4 वर्ष अगोदरची. तेव्हा माझी सुरुवातच होती आणि आम्ही सोबत कुठेतरी स्ट्रगल करत होतो. मला आयडिया नव्हती की हे गाणं असं व्हायरल वगैरे होईल, लोकांपर्यंत पोहोचेल वगैरे. माझ्यापर्यंत गाणं आलं आणि मी ते गायले. ते गाणं आउट झालं, रिलीज झालं, तर आम्ही बघतोय तर व्ह्यूज वाढतात. म्हणजे त्या टाईमच्या हिशोबाने जितके लॅक्समध्ये व्ह्यूज वगैरे होत होते, थाउजंड्समध्ये लॅक्समध्ये ते वाढत होते सतत. बरेच टॅग्स येत होते, जिथे कुठे जाऊ ते गाणं वाजत होतं. आत्ता गाणी त्यापेक्षा जास्त व्हायरल होतात, मिलियन्समध्ये जातात टचवूड, पण त्या काळात ती जी स्पीड होती ती खूप जास्त होती. सो ते एक आहे गाणं. तुला तुझ्या स्ट्रगल फेजमधला कोणता क्षण चेंज करावा असं वाटेल? मी जेव्हा मागे वळून बघते मी जे काही फेस केलंय किंवा काय, मला आत्ता मी जिथे उभी आहे मला त्या गोष्टीबद्दल वाईट नाही वाटत कधीच. त्या सगळ्या गोष्टींमधून जेव्हा एक आर्टिस्ट जात असतो तर त्यातून तो खूप काही शिकतो. त्यामुळे बदलावं असं मला टू बी ऑनेस्ट काहीच नाही वाटत. स्ट्रगल जो असतो त्यामुळे आपल्याला उद्या येणारा जो दिवस आहे त्याची किंमत कळते. सो डेफिनेटली मी चेंज काहीच नाही करणार आणि मला वाटतं जो फेज आहे ना हा प्रत्येक आर्टिस्टच्या आयुष्यात यावा, सो दॅट त्याला ती किंमत कळेल, त्याच्याकडे जे येतं आहे, जे फॅन्सचं प्रेम येतं आहे किंवा काय. कोणत्या मोमेंटला तुला असं वाटलं की सोनाली सोनावणे आता एक मोठं नाव झालं आहे? हे मी अजूनही खरं तर विचार करत नाही की झालं आहे, कारण स्वप्न खूप मोठी मोठी आहेत, ती हळूहळू पूर्ण होत आहेत. ग्रॅटिट्यूड नेहमीच आहे की मिळतंय, खूप प्रेम मिळतंय. आपली गाणी दिवसांदिवस जशी रिलीज होत जातात, प्रत्येक गाण्याला भरभरून प्रेम मिळतं. इनफॅक्ट प्रत्येक येणाऱ्या गाण्याला मागच्या गाण्यापेक्षा सुद्धा जास्त प्रेम मिळतं. की इव्हेंट्सना जेव्हा मी जाते आणि तेव्हा जो मी ऑडियन्सचा क्रेज बघते माझ्यासाठी, जेव्हा माझं नाव पुकारलं जातं आणि जेव्हा मी स्टेजवर एंटर करत असते आणि तेव्हा जे चीअरअप मला ऑडियन्सकडून मिळतं, तो मोमेंट आहे जो माझ्यासाठी कायम स्पेशल राहील. अंगावर शहारे येतात आणि असं वाटतं की खरंच हे आपल्यासाठी आहे का. तुझ्या आयुष्यातला लक्षात राहिलेला सर्वात स्पेशल मोमेंट कोणता? मला एक टास्क आठवतोय. टास्क म्हणजे प्रशांतदाचं एक गाणं होतं जे आम्ही रेकॉर्ड करायला जात होतो. आपलीच हवा हे गाणं होतं. आदर्श दादा वॉज द मेल सिंगर. मेल सिंगरला आधी रेकॉर्ड करतो दादा आणि त्यानंतर मग मी गाते. स्टुडिओचा जो टाइम आहे तो मॅनेज होत नव्हता. रेकॉर्डिंगच्या नंतर लगेच काहीतरी दुसरा शेड्यूल होता त्यांचा, सो टाइम खूप कमी होता. मग असं ठरलं अचानक की ठीक आहे, तू आदर्श दादाला यायला 20 मिनिट्स आहे, तोपर्यंत मग तू गा, पण तू गाशील का 20 मिनिट्समध्ये. हा टास्कच आहे माझ्यासाठी. म्हणजे आपण नाही सांगू शकत की कुठलं गाणं रेकॉर्ड करायला किती वेळ लागेल, आपल्याला किती वेळ घेईल गाणं. प्रशांत मला बोलला तरी की आपण एक काम करू, मग तू थांब, आपण फक्त आदर्श दादाला आज रेकॉर्ड करू. मी असं ठरवलं की नाही, मी आता गाते आणि मी आत गेले डबिंग रूममध्ये, गात गेले आणि एक्झॅक्ट 20 मिनिट्समध्ये गाणं रेकॉर्ड झालं. आणि जशी माझी शेवटची लाईन सुरू होती, आदर्श दादा एंटर्ड इन टू द स्टुडिओ आणि तो येऊन बसला आतमध्ये. सो असं ते कट टू कट एकदम झालं. तो एक टास्क आहे जे मला नेहमी लक्षात राहील. घरी तुला सेलिब्रिटी ट्रीटमेंट मिळते का? ॲक्च्युली मी ऑलरेडी एक पॅम्पर्ड किड आहे घरी, पण येस, फॅमिलीच्या नजरेमध्ये ती एक इमेज क्रिएट झाली आहे की आपली मुलगी काहीतरी करतीये, काहीतरी वेगळं करतीये. पण घर ते घर असतं, सो तिथे असं फार वेगळं काही होत नाही. फक्त प्रेम जे आहे ते आधी खूप होतं आणि आताही खूप आहे. आम्हाला असं कळलंय की तुला राग खूप येतो. तो राग शांत करण्यासाठी तू काय करतेस? गेल्या 1 वर्षापासून मी जरा ट्राय करते माझा राग कंट्रोलमध्ये ठेवायचा. ते फार काही हेल्प होत नाही त्याने. जी जवळची माणसं आहेत त्यांच्यावरच राग जास्त निघतो, बाहेरच्या लोकांवर नाही. सो आता माझ्या जवळच्या लोकांना सुद्धा कळलंय की हिला राग येतो, ही रागात काहीही बोलते, हिला कळत नाही ही काय बोलणार आहे वगैरे. सो तेही समजून घेतात. तुझ्या लाईफमध्ये एखादा फनी किंवा वियर्ड इन्सिडेंट
आहे का? एक फॅन होती, ती काय करायची, क्लोज फ्रेंड्स मध्ये स्टोरीज टाकायची. हे आम्हा सगळ्यांसोबत झालंय खरं तर. मी, प्रशांत दादा, केवल दादा. मला असं वाटायचं की ही मलाच करतीये. स्टोरीमध्ये असं भरभरून सगळं लिहायची, खूप काही वेगळं वेगळं ते असायचं. मी तिला रिप्लाय पण दिले बऱ्याचदा. सो प्रत्येक डीएमला आपण रिप्लाय नाही करू शकत किंवा ते नोटीस नाही होत. आणि खूप असं इमोशनल वगैरे सांगायची तिच्याबद्दल. मी तिला रिप्लायज पण दिले 5-6 वेळा. मग ते खूप व्हायला लागलं. नंतर आम्ही कुठेतरी एका इव्हेंटला का कुठेतरी पार्टीला होतो आमच्यात. आणि प्रशांत दादा पण मला बोलला की म्हणजे आमच्यात असंच डिस्कशन सुरू होतं. तो बोलला, अरे ही एक मुलगी आहे, ही खूप अशा स्टोरीज टाकते वगैरे. तर केवल दादा पण बोलला, अरे मला पण टॅग्स येतात वगैरे. सो असा तो एक आहे की फॅन्स जे आहेत ते आपल्यापर्यंत रीच आउट करण्यासाठी खूप वेगवेगळ्या पद्धती वापरतात. पण अगेन ते प्रेम आहे त्यांचं, प्रेम करत राहा असंच. तुला कधी वाटतं तुझं गाणं हिट झालंय? रिसेंटली जे नखरेवाली गाणं आलंय, मराठी गाणं आहे जे महाराष्ट्रात जास्त वाजतं. मी बेसिकली मराठी सिंगर आहे. सो मराठी गाणं जेव्हा महाराष्ट्राच्या बाहेर ऐकलं जातं, देशभरात प्रसिद्ध नाही होत तर देशाबाहेर जातं, जेव्हा ते बाउंड्रीज क्रॉस करतं, बाहेरचे आर्टिस्ट जे आहेत ते आपल्या गाण्यांवर व्हिडिओज बनवतात, आपल्याला टॅग करतात, तेव्हा आय थिंक त्या गाण्याचं सक्सेस जे आहे ते कुठेतरी फील होतं. तुझे नेक्स्ट प्रोजेक्ट्स काय आहेत? माझी गाणी रिलीज होतात आणि रिलीज झाल्यानंतर सुद्धा जी गाणी रेकॉर्ड केलेली आहेत ना, त्याचा आकडा 50 किंवा 50 अराउंड असतो. 250 गाणी रिलीज झालेली आहेत माझी, पण 50 गाणी अजून पेंडिंग असतात ऑलवेज गायलेल्या गाण्यांपैकी. फ्युचर प्लॅन्स आहेत, फ्युचर प्रोजेक्ट्स आहेत जे तुमच्या भेटीला येतात. नुकतेच काही फिल्म्स आल्यात. कासरा या फिल्मसाठी मी नुकतीच गायले. त्यानंतर नवरदेव BSc ॲग्रीसाठी गायले. अजूनही काही फिल्म्स आहेत ज्या मी गाऊन ठेवल्या आहेत, ज्या तुमच्या भेटीला लवकरच येतील. बरेच बिग प्रोजेक्ट्स आहेत आणि मी खरंच खूप एक्सायटेड आहे. आणि एवढंच म्हणेन की प्रेम तुमचं कॉन्स्टंट असू द्या, कायम असू द्या. ड्रीम कोलॅबोरेशन विथ सोनू निगम सर. ऍक्टिंग की प्लेबॅक? प्लेबॅक. कोणत्या मराठी ऍक्टर बरोबर नेक्स्ट गाणं करायला आवडेल? अरे यार, ह्याचं नाही उत्तर माहिती आहे मला. सगळेच ॲक्टर्स खूप चांगलं काम करतात आणि प्रत्येकाबरोबर काम करायचं म्हणजे जास्तीत जास्त काम करता येईल सगळ्यांसोबत. बेटर सिंगर रोहित राऊत की संजू राठोड? बापरे, रोहित राऊत. बेटर कंपोजर विजय भाटे और प्रशांत नागटी? अरे यार, असं नका करू प्रशांत दादा. सिंगल्स की फिल्मसाठी प्लेबॅक? यूट्यूब अल्बम पासून सुरुवात झाली आहे, सो ते नाही सोडायचं आहे. आणि फिल्म्स प्लेबॅक तर स्वप्न आहे, सो ते पण सायमल्टेनियसली हवं आहे सोबत. अपकमिंग आर्टिस्टसाठी काय मेसेज देशील? नवीन आर्टिस्टना मेसेज इतकाच की काम करत राहा, गिव्ह अप करू नका, स्वप्न बघा भरपूर, ड्रीम्स डू कम ट्रू. लक्षात ठेवा, स्पेशली जर तुम्ही सिंगर किंवा म्युझिशियन असाल तर गाणं सोडू नका. गाणं आपलं आयुष्य आहे. तुझ्यासाठी गाणं काय आहे? गाणं म्हणजे माझं आयुष्य आहे. मी माझं लाईफ गाण्याशिवाय इमॅजिनच करू शकत नाही. माझ्या आयुष्याच्या प्रत्येक मोमेंटला गाणं माझ्या सोबत असतं. मी सॅड असू दे मी गाणं ऐकणार, मी हॅपी असू दे मी गाणं ऐकणार. पण ही मला एक सवय आहे, आय डोंट नो, ज्याबद्दल मम्मी मला खूप अशी शांत करत असते. मला ना आता समजत पण नाही, मी कधी गात असते, गुणगुणत असते ना, मला ते रिअलाइज नाही होत की मी गातीये. असं मार्केटमध्ये मम्मीसोबत चालताना वगैरे पण कुठे शॉपिंगला पण गेलं की असं तोंडात गाणं असतं. ते म्हणजे गाणं इतकं भिनलंय माझ्या. मग मम्मी मला शांत करते, अरे आपण बाहेर आहोत, आपण पब्लिक प्लेसमध्ये आहोत. गाणं म्हणजे मी आहे आणि मी म्हणजे गाणं आहे. मला वाटतं गाण्याला डिफाईन करायची गरजच नाही, ते माझं संपूर्ण आयुष्य आहे. हे झालं गाण्याबद्दल, पण आता मला सांग, गाना ॲप सोबतचा तुझा अनुभव कसा आहे? गाना इज द व्हेरी फर्स्ट ॲप ज्याने आमच्यासारख्या इंडिपेंडेंट सिंगर्सना फीचर केलंय. प्रत्येक आर्टिस्टसाठी हे अप्रिसिएशन जे आहे ते ऑडियन्सकडनं तर मिळतंच, ते छान वाटतं. पण जेव्हा एखाद्या ऑडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मकडनं ते अप्रिसिएशन मिळतं तेव्हा ते खरं अप्रिसिएशन म्हणजे ते जे आहे इट मीन्स अ लॉट टू आर्टिस्ट लाईक अस. सो थँक्स टू गाना, तुम्ही आमच्यासारख्या इंडिपेंडेंट आर्टिस्टना सुद्धा इतका सपोर्ट करताय. थँक्यू सोनाली. थँक्यू.